थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। राजा ढाले यांचा कालावधी 30 सप्टेंबर 1940 हा त्यांचा जन्म, तर निधन 16 जुलै 2019। हे भारतीय लेखक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पॅंथर या क्रांतिकारी संघटनेचे सहसंस्थापक होते। त्यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला आणि फुले आंबेडकरी विचारांचा खंबीरपणे पुरस्कार केला। त्यांचे योगदान सामाजिक, साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रात मोलाचे मानले जाते। राजा ढाले यांचा जन्म 30 सप्टेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावी झाला। त्यांचे कुटुंब सामान्य परिस्थितीचे होते आणि लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे त्यांचे बालपण आव्हानात्मक होते। ढाले यांनी स्वतः जिद्दीने शिक्षण घेतले। त्यांचे वाचन दांडगे होते। त्यांनी झेन, महानुभाव आणि बौद्ध तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला। त्यांच्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता, जो त्यांच्या वैचारिक परिपक्वतेचं द्योतक आहे। दलित पॅंथरमध्ये सामील होण्यापूर्वी राजा ढाले लिटल मॅगझिन चळवळीत सक्रिय होते। यामध्ये त्यांनी भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, ज.व्ही. पवार, सतीश काळशेकर यांच्यासोबत काम केले। ही चळवळ मराठी साहित्यात नव्या विचारांना प्रोत्साहन देत होती। 1972 मध्ये ढालेंनी साधना या मराठी नियतकालिकात काळा स्वातंत्र्य दिन नावाचा लेख लिहिला, ज्याने प्रचंड खळबळ माजली। या लेखात त्यांनी भारतीय स्वातंत्र्याला प्रश्न विचारला आणि दलितांच्या दृष्टीने तिरंगाचे महत्त्व केवळ कापडाच्या तुकड्यापेक्षा जास्त नाही असे मत व्यक्त केले। या लेखामुळे त्यांच्यावर खटला दाखल झाला, परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार देत आपला करारी स्वभाव दाखवला। राजा ढालेंनी धम्मलिपी नावाची पत्रिका सुरू केली आणि तिचे संपादन केले। त्यातून त्यांनी बौद्ध आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार केला। त्यांनी आंबेडकरवादी साहित्य हा शब्दप्रयोग रूढ केला आणि दलित साहित्याला नवे परिमाण दिले। ते कवी, चित्रकार आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते। त्यांच्या साहित्यात सामाजिक अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध तीव्र भावना व्यक्त होतात। 1972 मध्ये अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर चळवळीपासून प्रेरणा घेऊन दलित पॅंथर नावाची संघटना स्थापन केली गेली। या संघटनेचे नेतृत्व नामदेव ढसाळ, जे.व्ही. पवार यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसोबत राजा ढाले यांनी केले। ही संघटना दलितांवरील अत्याचार आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी ठामपणे उभी राहिली होती। दलित पॅंथरने महाराष्ट्रात अनेक आंदोलने केली। विशेषतः अकोला जिल्ह्यातील धाकली गावातील गवई बंधूवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत पॅंथरने हस्तक्षेप करून पीडितांना न्याय मिळवून दिला। ढालेंच्या नेतृत्वाखाली दलित पॅंथरने मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आंदोलन केले, जे पुढे यशस्वी झाले। ढाले शुद्ध आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते होते। भदंत आनंद कौशल्यायन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी बुद्ध तत्वज्ञानाचा प्रखर पुरस्कार केला। ढाले प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे काही काळ प्रमुख होते। त्यांनी 1999 मध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून आणि 2004 मध्ये मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही। राजा ढाले यांच्या पत्नीचे नाव दीक्षा आणि मुलीचे नाव गाथा आहे। गाथा ढाले या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षात सध्या सक्रिय आहेत। राजा ढाले हे आग उघडणारे लेखक आणि वक्ते होते, पण त्याच वेळी ते संवेदनशील आणि उदार व्यक्तिमत्वही होते। त्यांनी कधीही सत्तेच्या मागे धाव घेतली नाही, तर समाजातील सर्वांसाठी न्याय हवा
अशी त्यांची भूमिका होती. साधनातील लेखावरून झालेल्या खटल्यात त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. फासावर लटकवले तरी चालेल अशी ठाम भूमिका घेतली. 16 जुलै 2019 रोजी वयाच्या 78व्या वर्षी मुंबईतील विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने राजा ढालेंचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले आणि दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ढालेंच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. जवी पवार, रामदास आठवले आणि मोहनलाल नेमिष्यराय यांच्यासारख्या व्यक्तीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. राजा ढालेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य जनतेसमोर आणले आणि आंबेडकरी चळवळीला दिशा दिली. त्यांनी दलित आणि मागासवर्गीय समाजाला अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांनी तरुण पिढीला प्रभावित केले होते. त्यांच्यावर खेळ या नियतकालिकाचा विशेष अंक प्रकाशित झाला होता आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नामदेव ढसाळ गोलपिटा या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी दुर्गाबाई भागवत यांनी वेश्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर ढालेंनी सडेतोड टीका केली होती, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. पॅन्थरच्या विघटनानंतर ढालेंनी मास मुव्हमेंट नावाची संस्था स्थापन करून आंदोलनाची धग कायम ठेवली. राजा ढाले हे केवळ व्यक्ती नव्हते, तर ते एक चळवळ होते. त्यांचा करारी स्वभाव, वैचारिक स्पष्टता आणि सामाजिक न्यायासाठीची तळमळ यामुळे ते आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान बनले. त्यांचे विचार आणि कार्य आजही दलित आणि मागासवर्गीय समाजाला मार्गदर्शन करतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.